की जेव्हा जेव्हा नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली त्यावेळेस त्याचा फायदा हा काँग्रेस पक्षालाच झाल्याचा पाहावस आपल्याला या ठिकाणी दिसतंय। जेव्हा जेव्हा नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होते तेव्हा काँग्रेसला सहकार्य होते असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवर नांदेड काँग्रेसचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली। नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्याची सभा नांदेडमध्ये होत आहे असं कळते। पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली त्यावेळेस त्याचा फायदा हा काँग्रेस पक्षालाच झाल्याचा पाहावस आपल्याला या ठिकाणी दिसतंय। पण मागच्या 4-5 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस नांदेडला आले, नांदेडला जवळपास 4 ते 4.5 वर्षापासून महापालिकेवर प्रशासक आहे। खरं तर त्यांना संधी होती की नांदेडमध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी घोषणा करून विकास कामं पूर्ण करण्याची। पण मला असं सांगायचं आहे की या मागच्या 4 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकही मोठा प्रकल्प नांदेड जिल्ह्यासाठी या ठिकाणी दिलेला नाही आहे। महापालिकेसाठी सुखसुविधा निर्माण, भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी एकही मोठे प्रकल्प महापालिकेमध्ये राबवलेला दिसत नाही आहे। या उलट फक्त त्यांनी आलेले आहेत आणि सभा घेऊन गेलेले आहेत। एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की नांदेडची जनता आता हुशार झालेली आहे। भाजपच्या कोणत्याही भूलथापाला बळी न पडता काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या पाठीमागे नांदेडची जनता भक्कमपणे पाठीमागे राहील एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे। नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांचं तुम्हाला आव्हान असणार? नांदेडमध्ये कोणाचं आव्हान आहे हे जनतेलाही माहीत आहे। पण या ठिकाणी नांदेडची जनता ज्यांना अशोकराव चव्हाणांना वर्षानुवर्ष विश्वास ठेवून निवडून दिलेली आहे, मोठ्या मोठ्या पदापर्यंत पाठवलेलं आहे। खरं तर मला सांगायचं आहे की त्यांना लोकांनी जी संधी दिली त्याचं सोनं करता आलं नाही। लोकांनी खूप विश्वासानं महापालिका त्यांच्या हातात दिली होती, पण जो काही विकास महापालिकेमध्ये थोडा बहुत या ठिकाणी दिसतोय तो काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा भरपूर प्रमाणात निधी या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारनं दिलेला आहे। त्यामुळे ते जे वल्गना करतायत की आम्ही भाजप सरकारच्या वतीने एवढा विकास केलेला आहे ते अत्यंत चुकीच्या वल्गना आहेत असं मला सांगायचं।